बदलापुरातील प्रतिष्ठित विकासक भावेन पटेल यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा झालेला आहे आणि त्यामध्येच आता लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेने देखील फॉलोअप घेतलाय। नेमकं प्रकरण काय होतं आणि नेमकं काय तपास सुरू आहे पोलिसांच्या माध्यमातून? नेमकं प्रकरण आमच्याकडे जी मंडळी आलेली आहेत त्यांना आर्थिक फसवणूक त्यांची केलेली आहे, त्यांच्याकडून पैसे घेतले, त्यांना सदनिका दिलेली नाही आहे, असे प्रकरण आमच्याकडे आलेले आहेत। आणि त्यामुळे लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना की बाबा ज्याच्यावरती अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आम्ही आमच्या या माध्यमातून करत असतो। तेव्हा भावेन पटेल आज जवळजवळ गुन्हा दाखल होऊन 12 ते 13 दिवस झाले, परंतु पोलीस स्टेशनला विचारणा केली तर अजून कुठलंही उत्तर दिलं गेलं नाही आहे किंवा त्याच्या बाबतीमध्ये कुठलीही ॲक्शन उचलली नाही पोलिसांनी। तर आम्ही त्यांच्याबद्दल आहे ना प्रत्येक वेळेला विचारणा करतो आणि आमचं पुढचं प्लॅनिंग असं आहे की बाबा त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, तर गुन्हा दाखल झालेला आहे त्याला एक तर पोलिसांनी पूर्णपणे विचारणा करावी, त्यांना अरेस्ट करून त्यांची पूर्णपणे चौकशी करावी आणि चौकशी अंती आम्हाला त्यांनी कळवावं की बाबा या अशा पद्धतीने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु अजून कुठलीही त्यांना माहिती प्राप्त झालेली नाही किंवा की त्यांना अनेक गोष्टी समजल्या नाहीत। परंतु आम्ही आमच्या डोक्यामध्ये अशी विचारणा आहे की आज बदलापूरमध्ये अनेक इमारती त्यांनी बांधलेल्या आहेत। आज आमच्याकडे फसवणारी लोकं आलेली आहे, फसवून घेणारी लोकं आलेली आहेत, पण त्यांनी अनेक लोकांना गंडा गाठलेला आहे असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे। म्हणून आम्ही इथल्या प्रशासनाला, नगरपालिका प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला आवाहन करतो की त्याने असे अनेक घोटाळे केलेले आहेत आणि तो हा बिल्डर फार मोठ्या प्रमाणात फसवतोय अशा पद्धतीने आमची धारणा झालेली आहे। तर त्याच्यावरती पूर्णपणे चौकशी करावी। त्यांनी ज्या कुठल्या जमिनी घेतलेल्या आहेत आणि त्या जमिनीचा का विकास केलेला आहे तो बरोबर केलेला आहे का बरोबर नाही केलेला आहे याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे असे आम्ही आपल्याला प्रशासनाला आवाहन करतो। पोलीस प्रशासनाने यावर विचारणा केली असता सदनिका दाखला जो नको होता म्हणून त्याने ती रक्कम पुन्हा मागितली, ती रक्कम पुन्हा विकासकाकडून त्याला देण्यात आलेली आहे, परंतु तो अतिरिक्त व्याजाची रक्कम मागतो त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला असं म्हणतो। पोलीस प्रशासनाने जे उत्तर दिलेलं आहे आम्ही देखील त्यांची ते वरिष्ठ पोलीस थोरवे आहेत त्यांची बाईट बघितलेली आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तो व्याजाचे पैसे मागत असेल तर तो गुन्हा होत नाही। दुसरी गोष्ट, जर सदनिकाधारक त्याने जर स्वतःहून तो व्यवहार कॅन्सल केला असेल तरी त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही। मग पोलिसांनी गुन्हा दाखल का केला? जर खरंच फसवणूक झाली तर पोलिसांच्या हातात होतं गुन्हा दाखल। ज्या अर्थी गुन्हा दाखल झाला आहे त्या अर्थी गुन्हा दाखल झाला आहे त्या अर्थी त्यांनी फसवणूक केलेली हे मात्र नक्की आहे। सर्वसामान्य व्यक्तीवर जेव्हा एखादा गुन्हा दाखल होतो तेव्हा हे पोलीस रात्री अपरात्री 2-3 वाजता कधी जाऊन त्या आरोपीला त्या व्यक्तीला जाऊन घरी जाऊन घेऊन येतात। आज हा जो विकासक आहे भावेन पटेल आणि त्याचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल होऊन 12 ते 13 दिवस झालेले आहेत, परंतु पोलीस प्रशासन साधी विचारणा त्यांना करत नाही। उरत अर्थी कुठेतरी सेटलमेंट करण्याचा त्यांचा प्रयत्न झालेला आहे। त्या जो फिर्यादी आहे कदाचित त्याला दबाव देण्याचा प्रयत्न केला जात आहे। तर ही बाब जी आहे अत्यंत चुकीची आहे। पोलीस प्रशासन आणि हे बिल्डर हे एकत्र मिळून त्या फिर्यादीची फसवणूक करत आहेत असं आमच्या निदर्शनास येते। आम्ही या बाबतीत आता लवकरच त्यांना आता या 1 दिवसात त्यांना अटक केली नाही, आम्ही लवकरच पोलीस आयुक्त यांना देखील पत्र देणार आहेत। त्याचप्रमाणे जे भावेन पटेल आणि त्यांचे जे इतर साथीदार आहेत इतर जे त्यांचे भागीदार आहेत त्यांनी बदलापूर शहरामध्ये ज्या ठिकाणी इमारती बांधलेल्या आहेत त्या सर्व इमारतीची चौकशी होणं गरजेचं आहे। त्या इमारतीमध्ये काही ठिकाणी FSIची चोरी केलेली आहे असं देखील काही माहिती आमच्याकडे आलेली आहे। त्या संदर्भात आणि आम्ही माननीय मुख्याधिकारी यांना पत्र देऊन त्याच्या सर्व इमारतींची चौकशी करून त्यांनी जर काही FSI वगैरे काही चोरी झाली असेल किंवा अतिरिक्त बांधकाम केलं असेल प्लॅनच्या त्या संदर्भात त्याच्यावरती तातडीने कारवाई करावी। आणि त्याचप्रमाणे रेरा ॲक्ट खाली रेराकडे देखील आम्ही तक्रारी करणार आहोत, कारण अशा बऱ्याचशा तक्रारी आता यायला लागल्या आहेत की नाही फ्लॅट बुकिंग झाल्यानंतर 4-4, 5-5, 10-10 वर्ष जर हे त्या सदनिकाधारकाला सदनिका देत नसतील तर ही फार चुकीची आणि गंभीर गोष्ट आहे। तर अशा प्रकारे आम्ही रेराला देखील पत्रावर करून या सर्व संबंधित जे डिपार्टमेंट आहेत त्यांच्यामार्फत या विकासकांवर कारवाई व्हावी अशा प्रकारची आम्ही आता पुढे तयारी करणार आहे। हे एक प्रकरण समोर आलंय लोकपालकडे, परंतु असे अनेक प्रकरण असू शकतात का फसवणुकीचे? अनेक प्रकरणं फसवणुकीचे आहेत, पण काही वेळेला जे बिल्डर जे आहेत
ते स्थानिक गुंडांना हाताशी घेऊन फिर्यादीला दमदाटी करण्याचा देखील प्रकार आमच्या कानावर आलेला आहे. पण हे जे चाललेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि याला कुठेतरी जबाबदार पोलीस प्रशासन आहे. कारण पोलीस प्रशासन तातडीने कारवाई करत नाही. अनेक फिर्यादी पोलिसांकडे तक्रार घेऊन जातात, पण पोलीस टाळाटाळ करतात. त्या बिल्डरला प्रथम फोन करणार, त्याला विचारणार तुझं कसं काय, माझं कसं काय, असे प्रकार या ठिकाणी चाललेले आहेत. हे अतिशय निंदनीय प्रकार आहेत. पोलीस प्रशासनाने सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी तिथे बसलेले आहेत. पोलीस प्रशासनाने सर्वसामान्य माणसाला न्याय द्यावा अशी आमची भूमिका आहे. आणि तुम्ही जर असे धनदणक्यांच्या मागे लागून जर सर्वसामान्य माणसाला पोलीस प्रशासनाचा धाक दाखवून जर दाबत असतील तर ही बाब योग्य नाही. लोकपालक पत्रकार संघटना या सर्व अशा अन्यायग्रस्त लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि आम्ही या ठिकाणी आव्हानच करतो की अशा कोणी विकासकांनी जर आपली कोणाची फसवणूक केली असेल तर तातडीने तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. नक्कीच आम्ही तुमच्यासाठी फार मोठा लढा आम्ही उभारणार आहोत. दुसरा एक तिथे बिल्डर आहे ते मिश्रा, त्याने देखील 10 ते 15 लोकांना फसवलेलं आहे. त्यांनी पण जवळजवळ कितीतरी वर्ष त्यांना पैसे देऊन सदनिका दिले नाही. जे ठरले ते पैसे दिलेले आहेत आणि आता नंतर सदनिका द्यायच्या टायमाला सांगतो मला अधिक पैसे पाहिजेत. एक तर चुकी तुम्ही करायची, वेळेवर तुम्ही बांधकाम त्यांना द्यायचं नाही. म्हणजे रेरा कायद्याचं देखील उल्लंघन हे लोक करतात. तर अशा प्रकारे यांच्यावरती कुठेतरी चाप बसला पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारची आमची भूमिका आहे.